याला किती वेळा बघणार तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये. बाय अण्णा. निखिल दादा पण चालले दादा. चॉकलेट वगैरे तिथे लिहू नको कोणी. अरे मला Close your eyes. सो हे गाईज वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. हा ब्लॉग मी खूप घाई मध्ये चालू करतोय. ऍक्च्युअल मध्ये हा ब्लॉग आजचा आहे मोस्टली म्हणजे आज आमचे जे विकी दादा आहेत ते परत चाललेत ऑस्ट्रेलियाला. तर आम्ही त्यांना रेल्वे स्टेशनला सोडायला आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे निपुण. तर याला किती वेळा बघणार तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये. तो पण म्हणत असेल मला सगळ्यात जास्त ब्लॉग मध्ये घेतो असं तो त्याच्या मनात म्हणत असेल आहे ना. तर मी चाललोय आता. ते गेलेत विकी दादांच्या पुढं. मी कार पार्क करून जात होतो. तर जाऊन तुम्हाला भेटवतो विकी दादाची आणि सांगतो की आता परमिशन द्या की मम्मीला सरप्राईज केलेला ब्लॉग टाकण्यासाठी. तर भेटतो तिथं गेल्यावर. तर आम्ही पोहोचलोय आता इथं आणि विकी दादा चालले दादा. तर किती वाजता जाणार आहे? फ्लाईट 11ची आहे रात्री. सकाळी आणि अजून एक गोष्ट आम्हाला जरा परमिशन द्या तो ब्लॉग टाकायचा. मी तिकडे गेलो. अजून परमिशन मिळाली नाही. तर ठीक आहे आता टाकून देतील. इकडे निखिल दादा आहे. नमस्कार. निखिल दादा म्हणे मला पण घे ब्लॉग मध्ये घे मला पण. तर आपल्या मध्ये दिसत कसं वाटतंय परत येवल्याला येऊन कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान मस्त. थोडं जोरात बोला. नेक्स्ट ट्रिप तुझ्या लग्नात लवकरच. म्हणजे अजून काही 1.5-2 वर्ष काही येत नाही तुम्ही आहे ना. हे तुझ्यावर आहे कधी बोलायचं. बर चालतंय. तर आता विकी दादाला सोडू आपण आणि मग जाताना परत भेटतो तुम्हाला. बघा बाय. तर आता विकी दादा चालले. ट्रेन आलेली आहे आपली मुंबईची. जरा आळू ना बाबा. आगे जाएगा 1-6. तर विकी दादाचा नंबर आहे D6 मध्ये यामध्ये जाणार आहे. गर्दी बघा गर्दी. कसं वाटतंय? किती वर्षानंतर आले तुम्ही रेल्वे स्टेशनला? तुम्ही काय प्लेन मध्ये फिरणारे लोक आहे तुम्ही. वर्षानंतर आले. तर आता विकी दादा चाललेत. बाय अण्णा. निखिल दादा पण चालले दादा. प्लेनला लटकून जाणार आहे. आता बॅग वगैरे मध्ये ठेवू दादाचे आणि शेवटची बाय सांगू आणि मग तुम्हाला भेटतो. कॉल करा पोहोचला. विकी दादा तर बसलेत रेल्वेमध्ये. आम्ही पण आता निघूच त्यांना सोडू. निखिल दादा अजून मध्येच आहे. विकी दादा बसले. विकी दादाला सीट भेटली त्यांची सीट. निखिल दादा बघा. निखिल दादा तुमचा पण जायचा प्लॅन आहे का? हा निखिल दादाची पण इच्छा होती वाटतं जायची. आता ट्रेन निघतीये आणि भाऊ चालले दादा. तर लास्ट नका असं इतकं नका असं माझ्यावर. खूप हसता निखिल दादा. माझ्या घेतात. हॅपी जर्नी अण्णा. निघते का नाही ट्रेन? पोचावर कॉल कर. ढकलो का बाहेर दादा? ढकलो का? पण चॉकलेट लिहू नको. कोणी चॉकलेट वगैरे देतो ना लिहू नको बरं का विक्यांना.
चॉकलेट वगैरे तिथे लिहू नको कोणी. त्यांना काय ऐकून नाही रे. ट्रेन ढकल थोडी. मी ढकलो का? मला वाटेल रेल्वेनं पेट्रोल संपला टाकला की तर रेल्वेतलं पेट्रोल संपलेलं आहे आता आपला रेल्वे ढकलावं लागणार आहे कारण दुसरा उपाय नाही आपल्याकडे आता. चला टाकला आता निखिल आता मी बघा आता रेल्वे नाही करायचं नको खाली पडलं प्रॉब्लेम होईल परत लाईफ बंद होईल आपली. आता कसं लगेच सोडून निखिल दादा खूप आता थकून गेले उभे राहून तर निखिल दादा म्हणे मी बसतो अजून काही ट्रेन काही अरे महाराज अजून काही ट्रेन काही स्टार्ट झालेली नाहीये. अजून ट्रेन काही स्टार्ट झालेली नाही. तुला सांगावं लागतं अजून ट्रेन काही चालू नाही. अजून ट्रेन काही स्टार्ट झालेली नाहीये तर आता आपण ना बघूया ट्रेनला किती गमत एकच जायला मारताय पण ट्रेन स्टार्ट. ते वाटरी का टाकली सर स्टॉप चालू आहे. स्टॉप होईल आता ट्रेन चालली आहे. टाटा टाटा सर्वांना टाटा. आता आम्ही पण जातो टाटा म्हणजे आता आम्ही पण जातो. ट्रेन चालली इकडं आम्ही चाललो इकडं. वा तर आता आज विकी दादाची फ्लाईट आहे म्हणजे ही आता व्हिडिओ उद्या येईल. तर आज विकी दादाची फ्लाईट आहे आणि आता ते रात्री पोचतील मुंबईला. तर मुंबईवरून फ्लाईट आहे तिथून ते ऑस्ट्रेलियाला जाणार. आम्ही आता इथून सोडलं आता पुढं विकी दादा जातील. इथून मुंबईला उतरले की ते कॉल करतील. माझा आवाज येतोय की नाही मला माहित नाही पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. अनाउन्समेंटच जास्ती आपल्याला थोडी ब्लॉगिंग करू देणार आहे. अनाउन्समेंट फुल एकदम जोरदारात चालली. तर आता कुठं जायचं भाऊ हो शेट कुठं जायचं आता आपल्याला घरी हो थोडं काहीतरी चाय पाणी द्या ना हो शेट. अरे मस्त नाही. तर मनमाडमध्ये एक स्पेशल जी वस्तू आहे ती आहे मस्तानी लस्सी. तर ती मस्तानी लस्सी प्यायला जाऊया आता. आणि हा का ओके ओके मला माहित नाही का कारण हे कसे मोठे लोक आहेत यांना सगळं माहिती असतं. तर अरे बापरे आमच्या पूर्ण तोंडच काळ्यात आहे. आपण आपणच काळे तोंड काळे येणारच की. चालेल मग तिकडे गेल्यावर भेटतो. नाही मी कोणालाच म्हणत नाही मी मला म्हणतोय मी भेटूया तुम्हाला तिथं मस्त खान. तर आता आम्ही निघालेलो आहे बॅक टू होम. पण त्या पहिले आम्हाला मस्तानी खायचे विषय का कुठे मस्तानी कहते हैं लोग मुझको नाही कहते कुछ. काय ब्लॉग बंद कर हे लगेच असं बाबा ऐक ना ब्लॉगिंग करिअर चालू करायचं म्हणतात लगेच ब्लॉग बंद कर असं म्हणतात. म्हणजे आम्ही करावं काय. तू कर बाबा पण आम्हाला कशाला. तर फायनली आमचा प्लॅन झाला आहे लस्सी प्यायचा. तर आता मी पार्क केलेली आहे इथं खूप जास्त प्रॉब्लेम आहे कार पार्किंगचा पण ठीक आहे. जर मनमाड मधून कोणी बघत असाल माझे मित्र तर बघतच असतील तर बघा भाऊ इथं काहीतरी पार्किंगचं बघा. तर आता आम्ही चाललोय आणि हे मोठे भाऊ आणि छोटे भाऊ पण चालले. तिथं बघू काय घ्यायचं काय प्यायचं ते पिऊ आणि मग ते मला भेटतो. कसं करायचं. तर आता आम्ही आलेलो आहे इकडे फेमस लस्सीचं स्पॉट आहे लकी लस्सी समथिंग. आणि आम्ही आता 3 पदार्थ ऑर्डर केले. अरे 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 हे तर गेलं खाली गेला आहे का हे चॉकलेट मस्तानी नाही हे लस्सी 3 प्रकारची लस्सी आहे. तर लस्सी नाही घेतला मग मस्तानी घेतली. ओके मस्तानी घेतलेली 3 प्रकारची मस्तानी घेतलेली आहे. आता ही पहिली कोणती होती ही तर संपली आहे. कशी वाटली तुम्हाला. एकदम मस्त. तर पहिली तर संपलेली आहे मस्तानी. कोणती होती ही होती मलाई कोफ्ता. तर कशी वाटली निपुण भाऊ. मस्त. तर पहिली मलाई कोफ्ता होती. आता सेकंड वाली
सेकंड वाली बघूया आपण. आम्हाला एक नंबर, आम्हाला काय सगळं चालतं, आम्हाला विषय नाही तसा काही. बघा आता सेकंड वाली ही कोणती आहे? ही कोणती आहे? ही बाजीराव मस्तानी. पडलं येस. आणि इकडं आहे चॉकलेट मस्तानी. हे नुसतं ओव्हरलोडेड झालेलं आहे, फुल ऑफ ओव्हरलोडेड आयटम आहे, एकदम मस्त आहे. तो आपला फेवरेट म्हणजे हा आमचा सर्वांचाच फेवरेट आहे. आणि हा पण आहे. आता एक संपूया आणि मग तुम्हाला भेटूया. खूप मस्त आहे. तुम्ही जर आले कधी म्हटलं तर इकडे नक्की व्हिजिट करा. असं काही प्रमोशन नाही करत मी, पण चांगलं वाटलं त्याच्यामुळे एक स्पॉट सजेस्ट करतोय मी तुम्हाला फक्त. मस्त आहे. खातो आणि मग भेटतो. एक अकेला देख रहा है. तर आता आम्ही निघालेलो आहे घरी. आणि घरी जाताना मला आठवलं की आपल्याला मित्राच्या भावाच्या लग्नाला जायचं आहे. पत्रिका आलेली आहे आणि कॉलही आलेला आहे आणि मित्रांचेही कॉल येत आहेत. तर टाका गेर. हा, तर मी आता रस्त्यातच उतरून जाणार आहे आणि त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता मी तिथून पुढे जाणार आहे लग्नाला, मित्राच्या भावाच्या लग्नाला. तर तिथं जाऊन तुम्हाला सांगतो मी काय असेल पुढचं जे प्लॅन असेल ते. माझ्या मित्रांना भेटवतो मी आणि सांगतो. चाललो आता आम्ही. मागं ना पोलीस काकांची गाडी आहे. पोलीस काका तुम्ही जा पुढं. हे बघा पोलीस काका चालले पुढं. टाटा. चल. अरे अजून एक कोणते काका गेले माहित नाही, कोणते काका गेले, पण टाटा सर्वांना. आता आम्ही जाणार आहे. लवकर चालवतो मी गाडी, म्हणजे लवकर पोहोचू आम्ही तिथं, नाही तर लेट होऊन जाईल. आणि मग परत मला बोलतील सर्व माझे मित्र. तर ठीक आहे, भेटतो मग तुम्हाला मी. बरं, बाय द वे थोडा रिव्ह्यू घेऊया आपण. तर कसं वाटलं मस्तानी? तिन्ही मस्तानी पैकी कोणती मस्तानी आवडली तुम्हाला? मला तर मलाई कोफ्ता सर्वात जास्त. जो फ्लेवर जास्त आवडला तो आवडलाच नाही बिलकुल. जो फ्लेवर जास्त कॉस्टचा होता तो आवडलाच नाही. आणि मेन कोणता आवडला सांगा मला? मलाई कोफ्ता सर्वात बेस्ट फ्लेवर तो मलाई कोफ्ताचा आवडला आहे निखिलला त्याला. तर तुम्ही येत असाल तर नक्की मलाई कोफ्ता ट्राय करा आणि व्लॉग बघत राहा. भेटतो तुम्हाला तिथे मी. तर हा व्लॉग इथं एंड होतो आहे. जरा नंतर मी शूट करतो आहे. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक करायचं आहे व्लॉगला आणि शेअर पण करा आणि नक्की सबस्क्राईब पण करा जर कोणी नवीन असेल तर. थँक्यू सो मच. असंच प्रेम देतो.